आणि सांगा काय होतं. मंदिरच होतं वाटे आणि आतमध्ये ना अशी गोष्ट आहे. आतमध्ये जायला नाही हो. मित्रांनो मैत्रिणांचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आलो आहे घरीच होतो तर बोललो जाऊया फिरायला. इकडे धरणावरती आलो आहे. असं जरा इकडचं माहोल बघा आहे ते वातावरण बघा एकदम. फक्त इथं वरती रस्ता आहे तो दिसली गाडी गेली आता जस्ट. बाकी इकडं वातावरण शांत. संध्याकाळच्या आता 5 वाजले असतील आणि धरण पण बांधलेलं आहे पाटावरती पाणी आणायला. तर पाट साफ असतो ना हे पाणी गेलं असतं. करूया आपण पाणी खाली गावात जाते तिकडं भाजीपाला करतात लोक. आमच्या पण आहेत. त्याला साफ करायला पाहिजे. वरती कोणतरी हाय गो पहिला कुत्रा मस्त हे. इथून जा शेमण्या. इथून वरती जा. हा गण्यात आला. घरात आता माझी वाट वगैरे वरती तेवढा. हो आपलं काम करूया हातातलं हे करूया आधी नंतर बघूया. डन मित्रांनो पाणी इथं ना पूर्ण सर्व पात्र होता. हा थांबलेला होता त्यामुळे पाणी वाहत नव्हतं खाली आणि आता वाहत जाते. आणि ते काय ते वरते आहे फक्त तरंग. खालून पाणी बरोबर ट्रान्सफर. आता तुम्हाला धरण दाखवतो. छोटंसंच आहे पण आहे. पहिले ते मोठं असणार खोल एकदम आणि पावसातून आहे ना ह्या इथे धरणावरती मासे चढतात. कसं ते पकडायला जमत नाही ते कारण पाणी भरपूर असतं ना तिकडून. ह्या चपाकलेलं असतात पावसातून. आणि हे धरण आहे हे एवढं सर्व वाळू आलं ना ते भरलं. हाताला लागलं आता जस्ट पातेला काढताना लाल झाला. इथं वरती आपलं मंदिर आहे. थांबा दाखवतो. हे बघा ते मंदिर आहे. जाऊया इथून मग तिथे. इकडून आम्हाला तिकडे गेलो ना तर कोंडणच जाऊ. लगेच जवळ जागा म्हणजे इथं वरती गेलं की लगेच रस्ता. तिथे उघडं दिसत ना इथे तो रस्ता आहे. उद्या चढत जरा वरती झाला आणि हा पाट आहे तो मळ्यातून येतो. हाच मध्ये आपण वरती येते. आणि पाणी एवढं कमी झालं आहे ना भरपूरच कमी झालं आहे. उपसायला झालं आहे असं वातावरण झालं. वरतून पाणी येते ना थोडं तर उपसू पण शकत नाही. चिरफला टाकू शकतो चिरफला आणि कांडल टाकायची. मासे आमकाच भेटणार. चला आता इथून वरती जाऊया मंदिरात. हा पाट आला आहे तो धरणावरून आणि ह्या पहिल्या जुन्यातल्या आहे बघा पांड्या. इथं पहिल्यांदा आहे ना ह्या जांभी मी काय नव्हत्या आता झालेत. तुम्ही वरती गेलं ना की डायरेक्ट मंदिराचं लुक दिसायचं. ते मंदिर आहे. आता हे जांभी मी असल्यामुळे इथं डायरेक्ट मंदिरचं दर्शनी दिसायची. जाऊया ना कोणाच्या जांभी आहेत काय माहिती. अजून परत बाहेर लागलीत. हा बघ जांबून काजू भाई काजू काजू आहे ना व्हॅल्यू नाही काजू कशा पण असतं. इथं ताजे झालेले ताजे ना झालेले तयार. आणि हे आपले हिरवे काजूचे. माझी इच्छा ना काजू भाजी ठीक आहे. आणि हे बघ आपल्यामध्ये ठाणेश्वराचं. आणि तिथं पण एक आहे मंदिर आहे की काय माहिती. पण आपण तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तर अजून काहीतरी नवीन वाटेल म्हणजे कोणी बघितलं नसेल आतमध्ये तिथं काय आहे ते. आणि इथं मंदिर मंदिर दरवाजा उघडा आहे. बाहेरून स्वाय वाढू शंकराचं मंदिर आहे. इकडं रिक्स घेता येत नाही जास्त काय नाटक करायची नाही.
मध्ये पिंडी आहे दाखवतो. ठाणेश्वर प्रसन्न, दूर उघडा आहे, बघू शकतो पिंडी बघा. नंदी. चला पाया पडूया. पाया पडलो ना आता. म्हणजे स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर एवढं काय नाही, फक्त हे वाशे बघा केवढे आहेत ते. म्हणजे एका एका वाशाची साईज बघा केवढी आहे ती. तुम्हाला ते ह्याच्यात कॅमेरा तेवढा येतं काय माहीत नाही. हां, तुम्ही असं करू शकता, वरचे ते आहेत ना कवळाच्या खाली वाशी, त्याच्या आणि ह्याचा डिफरंट बघ किती आहेत. जबरदस्त. आणि कसे एवढे वरती उचलले काय माहिती. दरवाजा ओपन आहे. हां, रंगमानाचा असेल तेव्हा नाना आला की नाही. नाना नाही आलाय, नाना येईल त्याच्या मिळालं. आणि इथं एक गोष्ट आहे आपल्या कामाची. मागच्या वर्षी मी काढली थोडीशी, आता पण नाही. बघ इथं ना हे ऐक माव आहे, मावच म्हणतात ना, काय म्हणतात काय माहिती. हे बघ इथे हे ऐक दिसलं, हे बघ इथे इथं मास्क बसतं नाही येतं तेव्हा. पोला की काय पोया म्हणतात वाटतं. ते आतमध्ये मध असतं. हे इकडे खाली पोकल दिसतंय ना, हे मागच्या वर्षी काढलं होतं. ते मागच्या वर्षी काढलं होतं. तर जाऊ तिथं जाऊ, तिथं दाखवतो म्हणजे तिथं काय आहे ते. बहुतेक जणांना माहिती पण नसेल, त्याची गोष्ट पण माहिती नाही मला काय आहे ती, पण काहीतरी आहे चांगली गोष्ट त्याची. चला तिथं जाऊन भेटूया. हे झाड आहे ना, ह्याच्यावरती ना कानबा असायचं, मोठंवालं असतं ना मधमाशांचं पोलं, ते मोठंवालं असायचं. पण आता आजकाल ना नसतात, काय माहिती नाही. रेंज असल्यामुळे म्हणजे 5G झाल्यापासून ना बघितलेलं नाही इकडे. ते ह्या झाडावरती मस्त मोठं असायचं, जबरदस्त झाड आहे. आणि आजकाल रस्ते पण आले सर्वीकडं. बघा रस्ता आला, इथं वरती रस्ता आहे आपला. इथं आपलं जाकादेवीचं मंदिर आहे ते बघा, तिथं वरती पूजा होते. राहून व्हिडिओ टाकली ना. आणि ही गोष्ट काय आहे ती मला पण माहिती नाही, मंदिर आहे की काय कसं आहे काय माहिती नाही. एकदम जबरदस्त वाटतं ना. नाईटचं तर काय वाटत असेल, तो एक वरती एक फोकस टाकायचा आणि दाखवतो तुम्हाला आतमध्ये. आणि जर कोणाला माहिती असेल ना तर खरं नक्कीच सांगा, मला पण समजेल आणि कमेंट वाचणार त्यांना पण समजेल. आपल्या गावातले कोण मोठे म्हातारं कोण असेल त्याने सांगा. काय होतं, मंदिरच होतं वाटे. आणि आतमध्ये ना अशी गोष्ट आहे, आतमध्ये जायला नाही. हे बघा विषय असा आहे. आता काय आहे हे आपल्याला पण माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. त्या पण इकडं पुढं म्हणजे मला वाटतं इथं मंदिरच होतं. बघा तुळस आहे, हे काय माहिती नाही, पण तुळस आहे म्हणजे मंदिरच होतं. तर का मंदिर होतं आतमध्ये काय तर काय माहिती नाही बाबा आपल्याला काय माहिती नाही. तर चला आता आपण जा आपल्या देवळात जाऊया. आणि ते जो बोललो ना धरण, तिथे खाली आहे बघा धरण इथं आहे. इथे आहे ती, इथे थोडंसं पाणी खोल आहे. अजून मी गेलो नाही धरणात आंघोळ करायला, धरणाचा मोठं आलो. पण इथं पाणी आहे बघा, तिथं झरा आहे, तिथं झरा आहे. आणि तिथे वरती एक झरा आहे, तो बघा दिसला, तिथे वरती झरा आहे, इथे झरा. हे पाणी कुठून येतं काय माहिती, पाणी प्यायला बरं आहे. आणि ह्या धरणाचं पाणी आपण आपल्याला पूजेला वापरतो वरती देवळात यूजसाठी. पाणी प्यायला चांगलं पाणी असतं. तर ठीक आहे, जाऊया आता वरती आणि जरा बसूया, तर जाऊ घरी. चला. तर मित्रांनो, हे देऊळ आपलं जाकादेवीचं. ह्या देवळात पूजा झाली 15 तारखेला, सॉरी 16 तारखेला. आणि ती व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. 5 प्रदक्षिणा करून, आणि नंतर मग पालखी नृत्य होतं.
चला बसूया जरा आणि मग इथून जाऊ.